तुम्ही जर आधी पण बघितलं तर मी कुठल्या बॅनरच्या ह्याच्याखाली मी रोज तशी पण गावं करतीये आणि तसं पण आता माझा मंगळागौर कार्यक्रम झाला. परवाला आम्ही घरात गणपती नावाचा पिक्चर दाखवला. सगळ्या बायकांना 3 दिवस 3 शो मोफत केलेले होते. काल तेरमध्ये मंगळागौरचा कार्यक्रम मोठा झाला. आता आमची सगळ्या बायकांची प्रत्येक गटाला एक बस 60 बायका अशी तुळजापूरचे 10 गट आणि उस्मानाबादचे गट असं मिळून आमच्या 24 बायका 2 दिवस आम्ही नाशिकला ट्रिप येतोय ज्योतिर्लिंगला. माझं काम अगोदर पण चालू होतं खासदारकीचं तिकीट निघायच्या आधी आणि नंतर पण. मी महायुतीची उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडणुकीला उभे होते आणि अजूनही मी आहेत महायुतीचीच घटक आहे आणि माझं काम चालू आहे. म्हणजे आज हा जो सरकारचा निर्णय झाला याच्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्या तिघा पक्षांचा तिघा नेत्यांचे आम्ही बहिणी आभार मानतोय. त्यामुळे हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमात मी इन्व्हॉल्ड आहे. असं पक्षाचं कुठलं काही कार्यक्रमात मी अगोदर पण असं कुठल्याही पक्षात असताना इन्व्हॉल्ड नव्हते किंवा मी पूर्वी राणादादा राष्ट्रवादीत असताना पण मी कुठल्या पार्टीच्या कार्यक्रमांना वगैरे असं खाली स्टेजवर बसून करत होतो. पण माझं काम चालू होतं. आणि लाडकी बहिणीचं योजना 1 तारखेला रिलीज झाल्यापासून 3 तारखेला आम्ही रोज 2 गावं घेऊन महिलांच्या बैठका घेते की फॉर्म भरलेत का नाही आणि एक सुद्धा बहीण आपली म्हणजे बाई वंचित महिला वंचित राहू नये. मोठ्या मोठ्या गावांमध्ये तेरसारख्या बेंबळीसारख्या प्रत्येक वॉर्डात मीटिंग घेतलेली आहे हे याच्यासाठी की फॉर्म भरले जावे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उस्मानाबाद ह्या तुळजापूर तालुक्यात 1 नंबरला आहे, धाराशिव तालुका 2 नंबरला. फॉर्म पैसे पडण्यात फॉर्म भरून घेण्यात हे आम्ही कार्यकर्त्यांची पण मी मीटिंग लावली सगळ्या बूथ प्रमुखांची आणि फॉर्म भरून घ्यायला लावले. हे काम चालू आहे, फक्त त्याला कुठला असा हे नाहीये, तसं काही नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.